हरिभक्तीशिवाय पर्याय नाहीत. प्रपंचामध्ये घेऊन किती मोठी व्हाल तर ते सगळंच्या सगळं प्रपंचातच त्याचा लेखाजोखा होणार आहेत. आपल्याला ईश्वराच्या दरबारात ती घेऊन जाता येत नाही, पण आपण केलेली सेवा मात्र आपल्यासोबत असते. ऐका बरं, माझ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा गाथा आजही शिल्लक आहे. हो, त्या गाथ्यावर तुमच्या माझ्यासारखे पारायण करणारी मंडळी असतील, गाथ्यावर अभंगावरती अभ्यास करणारी मंडळी आहेत. हो, म्हणून तर आपण गेल्यानंतर काय उरेल गड्या, तर आपली सेवा उरणार आहेत गड्या. आपली भजनातली सेवा असू द्यात, पारायणातली सेवा असू द्यात, काकड आरतीतली सेवा असू द्यात, शेवटी ही सेवा आपल्याला तरणारी असते. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेत अलौकिक आनंद आहे. स्वतः करता जगाल, कोणी दखल घेत नाही, थोडंसं इतरांकरता जगून पहा. या विश्वामध्ये 250 वर्षापूर्वी एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी 250 वर्षापूर्वी खांद्यावर भगवत धर्माची भगवी पताका घेतली आणि प्रतिज्ञा केली की मी या विश्वाला असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा. आणि अखंड हरिनाम सप्ताह 250 वर्षापूर्वी सुरू झाला. आज तागायत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे, आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला फक्त एवढा एकमेव एकच सप्ताह. आणि हा सप्ताह ज्या महात्म्याने सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. स्वतः करता जगलं तर कोणी दखल घेत नाहीत, थोडंसं इतरांकरता जगून पहा. श्री शंकर स्वामी बाबा जगले तुमच्या माझ्याकरता, ज्यांनी खांद्यावर भगवत धर्माची भगवी पताका घेतली. शंकर स्वामी बाबांनी तळागाळातील वारकऱ्यांना एकत्र केलं, सगळ्यांना परमार्थ शिकवला. आज टाळ वाजतोय, आज काकड्याचा गजर होतोय, आज हरिपाठाचा गजर होतोय, आज 50वा वर्ष सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह होतोय. याचं श्रेय शंकर स्वामी बाबांनी तुमच्या माझ्याकरता जो वेळ दिला, जी सेवा दिली आहे, तीच आहेत गड्या. 50 वर्षच नाही सप्ताहाला, 500 वर्ष नाही सप्ताहाला. आमच्या शंकर स्वामी बाबांचा सप्ताह जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहणार आहेत. याला जगणं म्हणतात. असं कार्य तुम्ही का करत नाही, माझे जगद्गुरु प्रश्न विचारतायत. अभंगाचं प्रथम, ऐसे का हो न करा काही, 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 ऐसे का हो न करा काही. महाराजांकरता जोरात 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 जोरात. बस, प्रस्तावना संपली अभंगाची. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केला. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. जगद्गुरू आपल्याला आग्रह करून विचारतात, का हो ऐसे का हो, असं का हो, न करा काही, का करत नाही, पुढे नाही, पुढे नसेल नाश जा.
ज्या कर्माला पुढे नाश नसेल असं तुम्ही का कर्म करत नाही? ऐका बरं, नाशवंत कर्म करण्याकरता आणि अविनाशी कर्म करण्याकरता एक महत्त्वाचा बारकावा संतांनी शोधला. नाशवंत कर्म करण्याकरता आपल्याला प्रपंचातल्या जबाबदारी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित पार पाडणं, त्या आहे तशा पुढच्या पिढीच्या स्वाधीन करून देणं आणि पुन्हा मागे वळून न पाहणं. ज्येष्ठ मंडळी म्हणतात आपण काम करायचं, ठेवून द्यायचं आणि पुन्हा माग वळून नाही पाहायचं. कडे कोणी दखल घेईल अथवा न घेईल, प्रपंचाचा एक नियम आहे. प्रपंच हा नेहमी पुढं पाहत असतो, ते मागे कुणी काय केलं याची दखल घेत नसतो. आणि परमार्थ मात्र सगळ्या सेवेची दखल घेत असतो. त्याला परमार्थ असं म्हणत असतात. गड्या, संसार तुमचा असू देत, संसार देवाचा असू देत, संसार माझा असू देत, शेवटी स्वभाव सांगितलाय जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. मग अविनाशी कर्म करण्याकरता आमचं अंतःकरण हळूच प्रपंचातनं बाहेर घ्यावं लागेल. संसार जितक्या झटकन पकडला तितक्या झटकन तो सुटलाही पाहिजे. जसं संसारामध्ये आमचा झटकन प्रवेश होतो तसं संसारातून आमचं झटकन बाहेर येणं नाही हो, अजिबात नाही. तर एखाद्याला म्हटलं चल तक वारीला, ते म्हणे नाही बा घरची लय दाना दिन होईल, लय दाना. हे ममत्व आहे. ममत्व त्याला श्रीमद भागवतामध्ये गोड शब्द आलेले आहेत बाबा, त्याला आसक्ती म्हणतात. गोड शब्द आहे, एकदम गोड व्याख्या आहे. आसक्ती किसे कहते हैं? सोपी व्याख्या है. आसक्ति किसे कहते हैं? जो आसक्ति है वो ज्या भी सकती है उसे आसक्ती कहते हैं. प्रपंचामध्ये आमचं गुंतवणूक ही ममत्वानं असते. हे ममत्व जसं अंतःकरणामध्ये आलं ना, तसं संसार पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ममत्व बाजूला ठेवून सेवा करून ईश्वराच्या चरणी स्वतःचं जीवन समर्पित करायचं आहे. त्याला जगद्गुरु प्रश्न विचारतात, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. ऐका आता, माझ्या संत महापुरुषांनी संसार केला, परंतु या विश्वातील प्रत्येक जीवाला आनंदी करण्याची प्रतिज्ञा माझ्या संत महापुरुषांनी केली आहे. त्यांच्या नजरेमध्ये भेद नव्हता. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि या विश्वाला आनंदी करीन अशी प्रतिज्ञा. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 सुखाचा करीन, अवघाची संसार आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक, तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे स्वर परत आपल्याला थेट पुढच्या वर्षी आता
जेवढा मिळेल तेवढा आनंद घ्या. अवघाची संसार सुखाचा करीन, संसारातला प्रत्येक जीव मी सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक, त्रैलोक्य मी आनंदानं भरील, ही माझ्या ज्ञानदादानं प्रतिज्ञा केली. त्रास देणाऱ्यांचं सुद्धा कल्याण होऊ दे, ही स्वभावाची श्रीमंती फक्त ज्ञानेश्वर महाराजांकडं पाहायला मिळते. म्हणून विश्वाचे माऊली हे फक्त आणि फक्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजच आहेत. त्याचं कारण त्रास देणाऱ्याचंही कल्याण होऊ देत गड्या. आपण त्रास देणाऱ्याला विसरत नाही. आपण म्हणतो लक्षात ठेवीन मी, तू काय काय बोलेली आज मग माय बरोबर आला, पण रे भाऊ तू काय बोलेली सगळं माय इथं शेवे भाऊ, लक्षात ठेवील मी तुला. पण माझ्या ज्ञानदादानं कैलासजी महाराज त्रास देणाऱ्याचं कल्याण होऊ दे. जे काळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पडो, मैत्र जीवा आपल्याला 9 ओव्यांचं पसायदान अंतःकरणाला शांती प्रदान करतात. दादा आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये सावरण्याकरता पसायदानच असतात. आपण म्हणतो पसायदान घ्या, त्याशिवाय शांती मिळणार नाही गड्या. याला म्हणतात आनंदी भरीनं तिन्ही लोक. उगीच कुणाचं कौतुक होत नसतं. आज माऊली हा शब्द वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. माऊली, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता आणि लीनतेनं खचून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत. एवढं अंतःकरण विशाल दादा, एवढं अंतःकरण विशाल ना की माझ्या ज्ञानदादाचं सगळ्यांनी कौतुक केलं. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की आमचे माऊली कसे आहेत, अहो कृपाळू आहेत, ते उदार आहेत. माझ्या संत श्रेष्ठ शांतीब्रह्म कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा नमस्कार
माऊली ज्ञानोबारायांच्या समोर कीर्तन चाललंय अशी अनुभूती आपल्या सगळ्यांना येते आत्ता. हा स्वरांचा आविष्कार हा वारंवार नसतो, म्हणून तया नमस्कार हा आविष्कार वारंवार नाही. आपण म्हणतो त्या दिवशी मला काय चैतन्य मिळालं ना, असा स्वर लागला दादा, असा पखवाज झाला, असा ताल झाला, माझ्याकडनं सेवा होऊन गेली गड्या. ही ज्ञानदादाची कृपा असते. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. माझ्या माऊलींना अगोदर संसारातील दुःख सहन करावं लागतं, सहन करतात ते संत होतात. ऐका बरं, सहनशीलता, नम्रता, सतर्कता ही मानवी जीवनाला यशस्वी करणारी नीतिमूल्य असतात. सहजासहजी कोणाचा जय जयकार होत नसतो, सहजासहजी कोणाचा सत्कार होत नसतो, सहजासहजी माणसं कोणाची आठवण काढत नसतात. हो, कोणी कोणाची आठवण काढायला आज मोकळं नाही आहेत दादा, कोणी कोणाचा सत्कार करायला मोकळं नाही आहेत. ज्याचा सन्मान होतो ना, त्या व्यक्तीनं स्वतः कष्ट घेतलेले असतात, अनेक गोष्टी त्यांनी पायाखाली घेतलेल्या असतात, अनेक गोष्टी सहन केलेल्या असतात, म्हणून हे जग त्याचं कौतुक करत असते दादा. कौतुकामागे सुद्धा सहनशीलता असते. एक गोष्ट सांगू तुम्हाला, आपण चांगली सेवा करायला लागलो, आपण चांगलं वागायला लागलो की समजून घ्यायचं तुम्हाला विरोध होणारी एक, तुमची निंदा होणारे दोन, नावं ठेवणारेत माणसं. ज्याला निंदा सहन करता येते, ज्याला विरोध सहन करता येतो, ज्याला नाव ठेवणारी माणसं पाहता येतात. समोर असले तरी त्यांच्याशी इतकं भारी वागायचं ना, ठेवू देत नाव. नाव ठेवणारे आजच जन्माला आलेच नाही, ते कृतयुगातही होते, त्रेतायुगातही होते, द्वापारयुगातही होते आणि कलियुगातही आहेतच. नाव ठेवणाऱ्याकडं दुर्लक्ष करणारी माणसं यशस्वी होतात आणि जे नाव ठेवणारे असतात ते त्या जागेवर राहत असतात. म्हणून आपल्याला कोणत्या पॅनलमध्ये बसायचं आपण ठरवायचे. यशस्वी होताना आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुका मन हासेच नाही कान दये वा 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 महाराज. नाही कान दये नाही कान नाही कान दये ठाई राम, नाही कान दये ठाई, नाही कान दये ठाई. तुका मन हासेच नाही कान दये नाही कान दये नाही कान टाळी वाजवा तुका म्हणे हासे जण, नाही कान तये ठाई. त्यांच्याकडे कान नाही द्यायचे, लक्षच द्यायचं नाही. नाही कान तये ठाई. माझ्या गोपींना जग हसत होतं ना, माझ्या गोपाळांना जग हसत होतं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा किती सहन केलं दादा. म्हणून तर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, ही सहनशीलता असते. आपण यशस्वी व्हा, आपल्या वडीलधाऱ्यांना आनंद वाटेल असं करणं या जगताच्या समोर द्या. श्री संत सद्गुरू शंकर स्वामी बाबांचा आशीर्वाद आपल्याला कसा प्राप्त होईल याकरता प्रयत्न करा. जब तक सफल ना हो, जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जे प्रयत्नात राहतात ना, ती माणसं मोठी होत असतात. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य चंद्र आणि सूर्य असेपर्यंत शिल्लक राहणार आहे. ताईसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा. ऐका, आपल्या क्षेत्रामध्ये जेवढे आपल्याबरोबर असतील ना, त्यांच्याबरोबर प्रेमाने राहायचं. कोणी त्रास दिला त्यालाही वंदन आहे, कोणी आपल्याला चांगलं म्हटलं त्यालाही वंदन आहे. ही सहनशीलता ज्यात असते ना, बस तीच परमात्म्याची शरणागती असते. लक्षपूर्वक ऐका, एक गोड दृष्टांत सांगतो आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करतो.